कोल्हापूरमधील काळंबवाडी धरण 100% भरलं। तब्बल 4 वर्षांनंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा। धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाकडून गेली काही वर्ष धरणाचा पाणीसाठा ठेवण्यात आला होता कमी। हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले। 11,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। हतनूर धरण क्षेत्र नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू। दमदार पावसामुळे भंडाऱ्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा। गोसेखुर्द धरणात 62.75%, बावनथडी प्रकल्पात 31.12%, मामा तलावात सर्वाधिक 79.79% जलसाठा। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर शिवारात पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली। पिकाला शेंगा लागण्याची वेळ असतानाच अद्याप अनेक शेतांमध्ये फुलोरा देखील आला नाही। शेतकऱ्यांचं नुकसान होणार। ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये 45% पावसाची तूट। सरासरी 292 मिलीमीटरच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 160 मिलीमीटर पाऊस। ऑगस्ट अखेरीस पाऊस न आल्यानं संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती। बीडमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेती पिकं करपायला सुरुवात। तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी देण्याची वेळ। वानगाव परिसरात सोयाबीनसह इतर पिकं पिवळी पडली। धुळ्यात काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भाजीपाला उत्पादकांच्या चिंतेत भर। सिंचनासोबतच वाढत्या उत्पादन खर्चाचा ताण पडत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। मावळ तालुक्यात भात पिकाला कामगंध सापळे लावण्याच्या कामाला आला वेग। खरीप हंगामातील भात पीक जोमात। भात पिकांवरील किडींचं वेळीच नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे लावण्याचं काम सुरू। बुलढाण्यात हरभऱ्याच्या दरात वाढ। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला प्रति क्विंटल 6,250 रुपयांचा भाव। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। परभणीत पपई पिकावर लीफकल आणि व्हाईट फ्लाय किडींचा प्रादुर्भाव। किडींच्या प्रादुर्भावामुळे पपईची फूल आणि फळं करपल्यानं शेतकरी अडचणीत। प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यात 21,793 शेतकऱ्यांच्या खात्यावर 183.85 लाखांची कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ। आतापर्यंत धाराशिवच्या 34,000 शेतकऱ्यांना 289.72 लाखांचा लाभ। गोंदियात केवायसी अभावी 3,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। 21,000 पात्र शेतकऱ्यांपैकी 3,000 शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप अपूर्ण। आतापर्यंत कर्जमाफीचे 106 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 450 रुपयांची मोठी घसरण। काल दिल्लीला 453 टन कांदा रवाना। कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। खासगी यात्रा कंपनीच्या माध्यमातून नेपाळला गेलेले महाराष्ट्रातील 250 भाविक सुखरूप। पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि 5 तासांनी महाप्रलयाला, एका भाविकानं सांगितली हकीकत। नांदेडच्या लोह्यामध्ये नायब तहसीलदाराची शेतकऱ्यावर दादागिरी। अधिकाऱ्यांच्या दादागिरीचा दुसरा व्हिडिओ समोर। अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी। नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस। बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड। नाट्यगृहात मद्यधुंद टोळक्यांकडून चोरी आणि तोडफोड। नाट्यगृहात सुरक्षा व्यवस्था नसल्याचा फायदा घेत चोरी। शिवाजीनगर पोलिसांकडून 3 मुख्य आरोपींना अटक। तुळजापूर जुना बस स्थानक परिसरात सर्रास अवैध मटका व्यवसाय सुरू। सामाजिक कार्यकर्त्यांचं पोलीस अधीक्षकांकडे निवेदन। अवैध व्यवसायावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाकडून लक्ष केंद्रित। प्राथमिक शिक्षण विभागानं जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुविधांचा सविस्तर अहवाल मागवला। 7 दिवसात हा अहवाल सादर करण्याच्या सूचना। जळगावच्या अंमळनेरमध्ये तलावात बुडून वडील आणि मुलाचा मृत्यू। मुलगा खेळताना तलावात पडला। मुलाला वाचवताना वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर। पालघरमध्ये प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू। प्रियकरानं हत्या केल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा आरोप। मुलीची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात न नेल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। भंडाऱ्याच्या आसगाव इथे विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू। पती थोडक्यात वाचला। शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठून विजेचा पुरवठा बंद केल्यानं मोठी दुर्घटना टळली। इंदिरा घरत असं 50 वर्षीय मृत महिलेचं नाव। पती पत्नीनं 2 मुलांसोबत रेल्वेखाली जीवन संपवलं। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील टाकरखेडा इथली घटना। पत्नीचे एका सोबत प्रेमसंबंध असल्यानं दाम्पत्यात वाद असल्याची माहिती।
मृत भाचीची बदनामी का करतो असं म्हणत जालन्यात 24 वर्षीय तरुणाची हत्या, एक आरोपी अटकेत, 4 जणांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, इतर आरोपींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेचा बुलडोझर, वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली. या जमिनीवर तब्बल 380 बेकायदा प्लॉट तयार करून विक्री सुरू होती. पडेगावमध्ये अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणी 10 जणांवर गुन्हा. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द. पणन संचालनालयाच्या आदेशानंतर कृषी बाजाराचा परवाना रद्द. नियमावलीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द. बाभुळगाव तालुक्यातील सरुळ इथे दिव्यांग मुलाचा वडिलांनीच कुऱ्हाडीनं घाव घालून खून केला. मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल. गोंदियाच्या भडांगामध्ये दारूबंदीसाठी हजारो ग्रामस्थ रस्त्यावर. ग्रामपंचायत कार्यालयापासून भव्य रॅली, महिला, तरुण विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग. सोलापूरच्या सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक. माढा उपळाई भागात योजनेचं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. पाणी मनकर्णा ओढ्यात येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका. परभणीत ईद ए मिलाद मिरवणुकीत तरुणांची हुल्लडबाजी. मिरवणुकीत कारच्या टपावर बसून तरुणांची हुल्लडबाजी. स्टंट करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यात रेकॉर्डवरील आरोपीकडून 2 गावठी पिस्तूल जप्त. पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांची कारवाई. खडकवासला इथल्या यशवंत विद्यालय परिसरात कारवाई. आरोपी मारी बाळू चव्हाण अटकेत. लातूर शहरात कर्णकर्कश आवाजात बुलेट घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. बुलेटला फटका सायलेन्सर काढून टाकून पोलिसांची दंडात्मक कारवाई. जळगाव जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाके फोडल्याचा प्रकार. फटाके फोडल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. जिल्हा कारागृहाचे शिपाई गोरख साळवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भागाला मोठा फटका. आठवडी बाजारात तेल मिळत नसल्यानं गोरगरीब नागरिकांची गैरसोय. लहान तेलाच्या पिशव्या उपलब्ध करण्याची मागणी. लाडक्या बहिणींना नागपूर महानगरपालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट. रक्षाबंधन निमित्तानं महानगरपालिकेची आपली बस सेवा स्त्रियांसाठी 1 दिवस मोफत राहणार.